आणि बातमी पंढरपुरातून। पंढरपुरात विठ्ठलाचा सध्या वसंतोत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येत असतो। माघ शुद्ध जय एकादशी निमित्त देखील विठ्ठलाचा वसंतोत्सव सुरू आहे आणि यासाठी विठ्ठल मंदिरात फुलांच्या सजावटीमध्ये मयूर रथाची प्रतिकृती उभी करण्यात आलेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पाहूयात। आज माघ एकादशीचा सोहळा आणि विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचा वसंतोत्सव सुरू झालाय आणि याच वसंतोत्सवामध्ये आज माघी एकादशी निमित्त विठ्ठलास मयूर रथाची अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। मयूर अर्थात मोर, मोराला वसंत ऋतूमध्ये बहर येतो असं म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने फुलांच्या सजावटीमध्ये आज मोराचा वापर केलेला आहे आणि पुणे येथील भाविक असणारे सचिन चव्हाण यांनी ही चव्हाण केली आहे। काय सांगाल आजच्या सजावटीचं महत्त्व काय आणि किती फुलांचा वापर आणि कुठली कुठली फुलं? जवळजवळ 2 टन फुलांचा वापर केलेला आहे। मोराची थीममय आज आनंदमय मोरमय सगळ्यात आपला प्राण्यांचा राजा सगळ्यात चांगला दिसणारा म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात काहीतरी चांगलं करायचं म्हणून मोराची आपण सजावट केलेली आहे। कुठली कुठली फुलं वापरली? झेंडू आहे, शेवंती आहे, कामिनी, आष्टर आहे, अशा विविध फुलांचे वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। किती वर्षापासून सजावट करते आणि किती टन फुलं यासाठी वापरण्यात आली? जवळजवळ 2 टनांचा फुलांचा वापर केलेला आहे आणि आपण 6 ते 7 वर्ष झाले ही सजावट करीत आहे। सुमारे 6 ते 7 वर्षांपासून ही वेगवेगळ्या पद्धतीची सजावट विठ्ठल मंदिरामध्ये चव्हाण हे भाविक पुणे येथून येऊन पंढरपुरात करतात आणि याच त्यांच्या सजावटीची सेवा आजच्या माघी एकादशीच्या निमित्ताने देखील मयूर रथाच्या माध्यमातून रुजू झालेली आहे।